वळूयात पुढच्या बातमीकडे। पंढरपूरमध्ये आमदारालाच 1 कोटींची खंडणी मागण्यात आलेली आहे। यापैकी 10 लाखांची खंडणी घेताना एका कामगार नेत्याला अटक करण्यात आली आहे। आमदार अभिजित पाटील यांच्याकडे कामगार नेते किरण घोडके यानं खंडणी मागितलेली होती। अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत। याच कारखान्याच्या कामगारांच्या लढ्यासाठी घोडके हा काही दिवस लढत होता। आपण कारखान्याची बदनामी करत नाही, त्या बदल्यात 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी किरण घोडकेनं केली होती। यापैकी 10 लाख रुपये स्वीकारताना घोडकेला पोलिसांनी अटक केली आहे। पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। आम्ही राजेश हॉटेल येथे 10 लाख रुपये घेऊन गेलो असता सर्व ही बाब आम्ही पोलीस स्टेशनला कळवली। त्याच्या संदर्भाचे सर्व रेकॉर्ड्स, त्यानं 10 लाख रुपये मागणी केलेले रेकॉर्डिंग, त्यानंतर पैसे घेऊन जाताना त्याचा व्हिडिओ फुटेज आम्ही सर्व या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला दिला आहे आणि त्याच्यावर आज खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे की त्याची FIR कॉपी देखील मी आपल्याला देतो।